काल मेडिसिन वॉर्डला गेलेलो आणि तिथं एक स्ट्रोकची केस घेतलेली. पण इंटरेस्टिंग काय होतं, जो स्ट्रोकचा अंडरलाईन कॉज होता तो होता ॲट्रियल फिब्रिलेशन. तर ॲट्रियल फिब्रिलेशनमध्ये स्ट्रोक का होतं, म्हणजे मोस्ट ऑफ द पेशंटमध्ये होऊ शकतो ॲट्रियल फिब्रिलेशनमुळे स्ट्रोक. तर काय होतं, ॲट्रियल फिब्रिलेशनमध्ये जे राईट एट्रियम असतात किंवा लेफ्ट एट्रियम जे एट्रे असतात आपले, ते नुसते असे शेकिली हे करतात, म्हणजे पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट होत नाही, ते असं फडफड फडफड केल्यासारखे. त्याच्यामुळे काय होतं, रक्त साचतच आहे थोड्या वेळासाठी, म्हणजे पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट आहे ना, म्हणून त्यामुळे लेफ्ट एट्रियममधून लेफ्ट वेंट्रिकलमध्ये येत नाही आणि ब्लड साचल्यामुळे तिथं काय होतात, क्लॉट तयार होतात. मग ते क्लॉट समजा लेफ्ट एट्रियममधून लेफ्ट वेंट्रिकलमधून आयोटामध्ये जातात आणि आयोटामधून कॅरोटिड आर्टरीमधून वरी ब्रेनकडे जातात आणि त्यामुळे स्ट्रोक होऊ शकतो. आणि मग हे प्रिव्हेंट कसं करायचं, तर हे प्रिव्हेंट करण्यासाठी जर आपण वॉरफरीन यूज केलं तर जे स्ट्रोकची होण्याची शक्यता आहे ती 68% कमी होती. हॅरिसनमध्ये दिलेला डाटा आहे. आणि जर तुम्ही ॲस्पायरिन यूज केलं तर ते 21% कमी होती. तर मला हे इंटरेस्टिंग फॅक्ट काय आलं काल त्या केसमधून, की ॲट्रियल फिब्रिलेशन पण एक खूप इम्पॉर्टंट कॉज आहे स्ट्रोक होण्याचा.